आणि आता महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करतोय। न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा उचलून धरला आणि ही परिस्थिती मी आपल्या समोर मांडतोय। पाहुयात, नाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय। धकाधकीच्या आयुष्यात थोडासा वेळ काढून प्रत्येक मराठी माणूस आवर्जून नाटक बघायला जातो, पण या नाटक वेड्या मराठी माणसाबद्दल प्रशासकीय पातळीवर कोणतीही आस्था नसल्याचं पाहायला मिळतंय। कारण ज्या ठिकाणी हे नाटक सादर केलं जातं किंवा ही नाटकं सादर केली जातात त्या नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे। अनेकदा कलाकार प्रेक्षकांनी याबाबत तक्रार करून आवाज उठवूनही त्याबाबत ढिम्म व्यवस्था दखल घेण्यास तयार नाही। या नाट्यगृहांच्या दुरावस्थेमुळे मग प्रेक्षकही हळूहळू नाईलाजानं नाटकांकडे पाठ फिरू लागलाय। मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या शहरांमधली नाट्यगृह हलाखीत आहेत, तर इतर जिल्ह्यांमधल्या नाट्यगृहांबद्दल न बोललेलंच बरं अशी स्थिती। आणि या उदासीनतेमुळे नाट्यगृहांची समृद्ध परंपरा बंद पडणार की काय अशी भीतीही आता सतावू लागली आहे। आणि यामध्ये 4 दृश्य आपण बघतोय। बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथलं नाट्यगृह, त्याची दुरावस्था झाली आहे। त्याचबरोबर जालन्यामधलं हे फुलंब्रीकर नाट्यगृह, जिथे आज तागायत सुरू झाल्यापासून एकही नाटकाचा प्रयोग झालेला नाही। नाशिकचं कालिदास कला मंदिर हे तर खूप प्रसिद्ध नाट्यगृह आहे। इथे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग होतात आणि मध्यंतरी तर याची फार मोठ्या प्रमाणात काय म्हणूया त्याचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं होतं। मोठा खर्च नाशिक महानगरपालिकेने केला, तरीही काही गोष्टींच्या बाबतीत याची दुरावस्था का झालेली आहे हाच खरा मोठा प्रश्न आहे। हिंगोलीतलं इंदिरा नाट्यगृह याची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। काही बांधकाम तर याचं पूर्ण करण्यात आलेलंच नाहीये। त्याच्यामुळे ही नाट्यगृह आहेत की काय, किंवा ती जपण्यात का येत नाहीयेत, या पाठीमागे जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आहेत। कारण नाट्यगृहाच्या दुरुस्तीला घेऊन किंवा वारंवार त्याच्या काही वेगवेगळ्या कामांना घेऊन महापालिकेच्या वतीने अर्थसंकल्पात एक निधीची तरतूद करण्यात आलेली असते। शिवाय जे नाटकाचे वेगवेगळे प्रयोग या नाट्यगृहांमध्ये केले जातात त्याचं व्यवस्थित भाडं देखील, त्याची एक व्यवस्थित रक्कम देखील या सगळ्यांना मिळते, महापालिकेला मिळते। असं असताना व्यवस्था किंवा प्रशासन याची वेळीच डागडुजी का करत नाही, दुरुस्ती का करत नाही, असा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर जालना शहराचं वैभव असलेल्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाला अवकळ आली आहे। 1982 साली हे नाट्यगृह सुरू करण्यात आलं होतं, मात्र मागील 10 वर्षांपासून नगर परिषदेचं या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे खराब लाईट व्यवस्था, मोडक्या खुर्च्या, इमारतीच्या फुटलेल्या काचा, गळकं छप्पर अशी विपन्न अवस्था या नाट्यगृहाची झाली आहे। सध्या हे नाट्यगृह बंद अवस्थेत आहे। शहरातल्या सांस्कृतिक वैभवाची ही दुरावस्था पाहून कलारसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आणि हे फुलंब्रीकर नाट्यगृह आहे, या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्याचं आपण बघतोय आणि याला नेमकं जबाबदार कोण हा देखील प्रश्न आहे। हे कुठल्या दर्जाचं आहे याच्यावर ठरतं आणि ते जिथं सादर होतं ते नाट्यगृह जर मोडकळी झालेलं असेल तर मग कलाकारांनी सादरीकरण करायचं कुठं। आणि होतंय काय की इथले नागरिकसुद्धा त्या बाबतीत फार उदासीन आहेत। राजकीय उदासीनता तर आहेच, ह्या दोन्ही बाबतीत उदासीनता असल्यामुळं हे नाट्यगृह अतिशय मोडकळी चाललं आहे। ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावं अशीच आमच्या सर्व कलाकारांची इच्छा आहे। जालना शहराच्या सांस्कृतिक वैभवाला चालना देणारं हे ठिकाण आहे, परंतु त्यांना त्याच्याशी काही देणं घेणंच नाही आहे। आणि जालना शहरातले जे नागरिक आहेत आमच्या, त्यांनासुद्धा याच्याशी काही सोयीसुद्धा नाही आहे। आमचे राजकीय नेतेसुद्धा या संदर्भात पूर्णपणे उदासीन आहेत। असं हे सांस्कृतिक वैभव, इथलं सांस्कृतिक एकूण जालना शहराच्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणारं हे जे केंद्र आहे, हे गेल्या जवळपास 10 वर्षापासून अतिशय विपन्न अवस्थेमध्ये पडलेलं आहे। मात्र गेल्या 10 वर्षापासून जालन्यातील फुलंब्रीकर नाट्यगृहाची बकाल अवस्था झाली असून नगरपालिका प्रशासनाचं याकडे कुठलंही लक्ष नाही आहे। येथील खुर्च्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, छत पडायला आलेलं आहे, पंखे गायब आहेत, इथे वीज नाही आहे आणि इथे ड्रेसिंग ज्या रूम आहेत त्यासुद्धा बकाल अवस्था झालेल्या आहेत। त्यामुळे गेल्या 10 वर्षात जालन्यात नाटकाचा एकही प्रयोग या सभागृहात झाल्याचं मला म्हणजे ऐकवत नाही किंवा पाहिलंही नाही। तर जालन्यात जी काही मोजकीच लोक सध्या नाटक करत आहेत त्यांना देखील जालन्यातील खाजगी शाळा महाविद्यालयांचे सभागृह आता वापरावे लागतात, इतकी बकाल अवस्था झालेली आहे। तर हिंगोली शहरातील इंदिरा नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे। शहरातलं एकमेव नाट्यगृह जे त्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम रखडलंय। कुठलीच सुसज्ज यंत्रणा कार्यरत नसल्यानं इथं नाटक सादर केली जात नाही।
पूर्वी इथं एकांकिका स्पर्धांचं आयोजन केलं जायचं, पण नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यानं नंतरच्या काळात नाट्यस्पर्धा आणि कुठल्याही नाटकाचे प्रयोग शहरात झालेच नाहीत. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम मागील 8 वर्षांपासून रखडलं. इथली एकच आता सध्या त्या बंद पडलेल्या आहेत. नाट्यगृह नसल्यामुळे फार दुरावस्था झालेली आहेत. हिंगोलीत एक इंदिरा खुले नाट्यगृह होतं. तिथं सामाजिक सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम छान पद्धतीने चालायचे. आम्ही तिथं 2 वर्ष एकांकिका स्पर्धाच्या राज्यनाट्य स्पर्धाही तिथं इंदिरा खुले नाट्यगृहात झाल्या, पण नंतर त्याचं डागडुजी करून किंवा नवीन नूतनीकरणासाठी तो इंदिरा खुले नाट्य घेतलं होतं, पण त्याची दुरावस्था झालेली आहेत. बाकी दुसरीकडे सभागृह आहेत, पण ते नाट्यगृह म्हणून वापरता येणार नाहीत, कारण की त्या सभागृहामध्ये नाटकासाठी ज्या अत्यंत आवश्यक असतात तांत्रिक गोष्टी लागतात त्या नाट्य सभागृहामध्ये नाही आहेत. त्याच्यात कुठलीही सुविधा नाही आहे. ते एक सभागृह म्हणून कोणाचं तरी लग्न किंवा काहीतरी बर्थडे करायचा, वाढदिवस करायचा यासाठी उपयोगात येईल असं सभागृह झालेलं आहे. ते नाट्यगृह त्याला म्हणताच येणार नाही. त्यामुळं त्या नाट्यगृहामध्ये जर सुविधा उपलब्ध करून दिल्या तर इथल्या कलावंतांना वाव मिळेल. आणि हिंगोलीचा मी एक कलावंत म्हणा किंवा एक रसिक म्हणा हे म्हणून सांगतो की हिंगोलीच्या एखाद्या व्यक्तीला जर नाटक बघायचं असेल तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊनच नाटक बघावं लागतंय. बद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अभिनेता संकर्षण कराडे आपल्या बरोबर आहेत. संकर्षण, नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने राज्यभर आपली फिरस्ती असते. ही काय पहिली वेळ नाहीये की आपण नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल बोलतोय, पण अजूनही हा प्रश्न का सुटू शकला नाहीये हो? नमस्कार. बरोबर आहे, नाट्यगृहाच्या दुरावस्थेविषयी वर्षानुवर्ष आपण बोलतच आहोत, पण मला काय वाटतंय चित्र आता आशादायी होतंय आणि चित्र आता पॉझिटिव्हिटीने बदलतंय याची मला नक्कीच खात्री आहे. हे बघा, मी ज्या स्वतः गावचा आहे परभणीचा, त्या गावामधलं नटराज रंगमंदिर गेले 25 वर्ष तसंच पडून आहे. म्हणजे आता जर तुम्ही परभणीच्या नटराज रंगमंदिरासमोर गेलात तर तिथे कमरे एवढाला गवत आहे, तिथे डुकरं फिरतात, तिथे जनावरांचा मुक्त वावर आहे. पण हे जरी म्हणलं तरी सुद्धा आता मला असं वाटतं चित्र सगळीकडे बदलू लागलंय. आता मी प्रशांत दामले फॅन फाउंडेशन मध्ये काम करतो. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर प्रयोग होतात, पण हळूहळू गाडी रुळावरती येतेय. काय हे कोणा एकाची जबाबदारी नाहीये. फक्त प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, फक्त निर्मात्यांना दोष देऊन चालणार नाही, फक्त कलाकारांना नावं ठेवून तर अजिबातच चालणार नाही. ह्या सगळ्यांनी मिळून एकसंघ पद्धतीने काम केलं तर सगळे नाट्यगृह उत्तम स्थितीत येतील. आणि मी एवढ्याकरता आता पॉझिटिव्ह आहे की आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरती प्रशांत दामले सर आता बसलेले आहेत. आधीची माणसं उत्तमच होती, पण आता ज्या पद्धतीने सरांचा अभ्यास आहे प्रत्येक थिएटरचा जगभरातल्या, तर मला असं वाटतं या प्रत्येक थिएटरमधल्या खुर्चीनं खुर्चीचा, पार्किंग पासून तर अगदी रंगमंचापर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास असलेला माणूस आता त्या खुर्चीवरती बसलाय आणि चित्र 100% बदलेल. एवढी नाट्यगृह आहेत, त्या सगळ्यांची ब्लूप्रिंट दामले सरांकडे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक थिएटरवरती काम होईल, त्याचा अभ्यास होईल. हो, याला वेळ लागेल. ही एका दिवसात होणारी प्रोसेस नाहीये, पण जी वर्षानुवर्ष फक्त चर्चा होती ती बदलून काम होईल असा माझा ठाम विश्वास. संकर्षण, आपण मराठवाड्यातले आहात. नुकतीच आम्ही हिंगोलीतल्या इंदिरा नाट्यगृहाची दुरावस्था दाखवली. त्याचबरोबर जालन्यातलं एक नाट्यगृह आहे, तिथं तर आतापर्यंत एकही नाटकाचा प्रयोग होऊ शकलेला नाहीये. त्याला देखील फार मोठ्या प्रमाणात अवकळ आलेली आहे. बरं, ठीक आहे, निश्चितपणे काम केलं जाईल, पण आत्ता तातडीनं 1, 2, 3 अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लगेच करणं आवश्यक आहे आणि ज्या प्रशासनाच्या हातात आहेत? पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का, स्थानिक पातळीवरतीनं स्पर्धा ज्या बंद झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. हिंगोलीचं तुम्ही नाव घेतलं, मराठवाड्यातली अत्यंत उत्तम नाट्य स्पर्धा बेंडे एकांकिका स्पर्धा ही हिंगोलीमध्ये होते. 1992, 93, 94, 95 या साली मी स्वतः या बेंडे एकांकिकेमध्ये काम केलंय. तेव्हा ती स्पर्धा दगडी स्टेजवरती व्हायची. अक्षरशः महाराष्ट्रभरातून 500,000 लोक यायचे, तिथे एकांकिका घेऊन यायचे, प्रयोग करायचे. मला असं वाटतं त्या ठिकाणच्या स्थानिक स्पर्धा बंद पडल्यामुळे रंगमंच वापरात नाहीये, थिएटर वापरात नाहीये आणि म्हणून ही दुरावस्था होतीये. या स्थानिक स्पर्धा तिथल्या लोकांनी एकत्र येऊन परत जर सुरू केल्या ना तर ज्याला आपण म्हणतो ना की ते सगळं मोशन मध्ये राहील. फॉर एक्झाम्पल परभणी सुद्धा, हिंगोलीपासून परभणी काही लांब नाहीये, 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. परभणीला सुद्धा वरपुडकर एकांकिका स्पर्धा, संबोधी एकांकिका स्पर्धा या स्पर्धा पूर्वी खूप चांगल्या प्रमाणात व्हायच्या. स्थानिक राजकारणामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेला गेल्यामुळे ह्या स्पर्धा बंद पडल्या आणि म्हणून तिथल्या
स्थानिक रंगमंचाची किंवा थिएटरची दुरावस्था झाली आहे. तिथल्या लोकांनी एकत्र येऊन परत जर हे नाटकं सुरू केली ना, एकांकिका वगैरे, हे सगळं मोशन मध्ये यायला वेळ नाही लागणार. धन्यवाद संकर्षण या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर निर्माता आणि त्याचबरोबर माजी नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी आपल्याबरोबर आहेत. प्रसाद कांबळीजी, आपण नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने राज्यभर फिरस्ती करता. मुंबईपासून सुरुवात करूयात. मला असं वाटतं मुंबई महापालिका किंवा वेगवेगळ्या संस्था नाट्यगृह जे ते जपण्याचं काम करतात, काय अवस्था आहे हो? नाही, हा जो प्रश्न आहे, तुम्ही प्रश्न चांगला घेतला त्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे आभार. पण मला वाटतं हा प्रश्न गेले 50 वर्ष त्याच पद्धतीने आहे. कोणतंही नवीन नाट्यगृह झाल्यावरती विदिन 1-2-3 वर्षामध्ये त्याचा रिपेअर, मेंटेनन्स याचा तो खर्च येतो आणि तो करायला त्या महानगरपालिका तो खर्च त्यांना तो करता येत नाही, कारण तसा काही कुठचा फंड असेल नसेल त्याच्याबद्दल काही कल्पना नसते. आणि मुळात नाट्यगृह ही सभागृह म्हणून मुंबईच्या बाहेर त्याचा एक विभागणी होते. मुळात गोष्ट अशी आहे की या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे आता नवीन अध्यक्ष प्रशांत दामले जी झालेले आहेत, प्रशांत काका झालेला आहे, आणि मला वाटतं सगळ्यात मोठा विक्रम त्याच्या नावावरती आहे की त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन 12,500 प्रयोग केलेले आहे. सो त्याच्यामुळे एक अशी गोष्ट आहे की अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांनी प्रयोग केलेला आहे त्याला नाट्यगृहांची अवस्था त्यांनाही माहिती आहे. मुळात हा प्रश्न जो आहे हा शासन दरबारी आणि त्याच पद्धतीने जे सगळे निर्माते आहेत, कारण मुंबईत मॅक्झिमम प्रयोग होतात, बाहेरगावी जास्त प्रयोग होत नाही जसे आधी दौरे व्हायचे तसे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो येतो, जेवढं थिएटर चालू होईल, जेवढं थिएटर चालू राहतं तेवढा त्याचा मेंटेनन्स कमी येतो. आम्ही शासनाला विनंती केली होती गेल्या 5 वर्षामध्ये की तुम्ही एक रिपेअर आणि मेंटेनन्स फंड याचा निर्माण करा, कारण शासन नाट्यगृह निर्माण करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थांची कामं असतात आणि त्याच्यामध्ये 20-25 कोटी याची नाट्यगृह उभारली जातात. आपण आता सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, जे आपल्या अगदी म्हणजे मुंबईतून पण बाहेर जायची गरज नाहीये. मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रभराच्या नाट्यगृहांचं करतात, पण जिथे मुंबईमध्ये व्यावसायिक नाटकं रोज सोमवार ते रविवार रोज होतात. आज भायखळ्यामधलं अण्णाभाऊ साठे असेल, दीनानाथ नाट्यगृह, बोरिवली आहे, गडकरी, घाणेकर, KDMC, वाशीची नाट्यगृह आहेत किंवा पनवेलचं नाट्यगृह. याच्यामध्ये जर तुम्ही सगळीकडेच बघितलं, मुळात नाट्यगृह बांधताना ते नाटकाच्या अनुरूप आहे का, तर शिवाजी मंदिर किंवा गडकरी रंगातून ही 2 नाट्यगृह आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही नाटक आपण म्हणतो प्रयोग रंगतो किंवा काही होतो. पण आज तिथेही प्रॉब्लेम आहे प्रत्येक ठिकाणी, कारण की शेवटी याला तुम्हाला सातत्याने एक आपण म्हणतो जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तसा एक रिपेअर आणि मेंटेनन्स हा प्रत्येक नाट्यगृहाचा झाला पाहिजे. दुर्दैवाने तो गेल्या 50 वर्षामध्ये वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये तो होत नाही आणि दर वेळी लोकांची कोणी कलाकारांनी किंवा कोणी निर्मात्यांनी याच्याबद्दल कुठेतरी सोशल मीडियावरती पोस्ट आली की त्याच्यानंतर त्याच्याबद्दलच्या या सगळ्या बातम्या यायला लागतात. माझं म्हणणं की जो मॅनेजर आहे, जो व्यवस्थापक असतो तो कलाप्रेमी असला पाहिजे. त्याचं, कारण तो महानगरपालिकेचा कर्मचारी असतो, त्याचा आणि जो तो याच्यामधला दुवा असतो रंगभूमी आणि रंगकर्मी आणि यांच्याबद्दलचा. आणि त्या निमित्ताने तुम्ही जर बघा ना, आज NCBA सारखं तुम्ही थिएटर बघा, आता नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर BKC मध्ये तुम्ही ते बघा, बालगंधर्व बघा, जी थिएटर प्रायव्हेटाईज झालेली, बरोबर की नाही, ती जर तुम्ही बघितलं तर त्याची उत्तम व्यवस्था आहे. तुम्हाला 3ऱ्या बिल नंतर आतमध्ये सोडलं जात नाही, तुम्ही खाणं किंवा तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही. माझ्या मते जेव्हा जसं तुम्ही दाखवतात की ही नाट्यगृहांची अवस्था बिकट आहे, तसंच न्यूज 18 लोकमतनी जी मुंबईतली जी प्रायव्हेटाईज नाट्यगृह आहेत, उदाहरणार्थ NCPA आहे, बालगंधर्व आहे किंवा आता हे नवीन BKC मध्ये थिएटर चालू झालं, पृथ्वी थिएटर आहे, जे ही सगळी जी प्रायव्हेट थिएटर, मग ही कशी चालतं? मुळात याच्यामधला जो फरक आहे, याच्यामधला जो डिफरन्स आहे, हा कुठेतरी मला वाटतं शोधला पाहिजे. आणि याच्यामध्ये आता प्रशांत काका अध्यक्ष झालेला आहे, त्याला शासन दरबारी आणि सर्व ठिकाणी जिथे कुठे सर्व नाट्यकर्मी आम्ही एकत्र येऊन या पद्धतीच्या गोष्टी आम्ही त्याला आमचा पाठिंबा असेल. कारण प्रत्येक ठिकाणी कुठेतरी AC बंद असतं, कारण की हे एसीचं वगैरे आपण आज वर्तमानपत्रातून वाचतो, हे AC आधी रिपेअर केले पाहिजे. तुम्ही उन्हाळा आल्यावरती किंवा ऑक्टोबर हिट असल्यावरती तेव्हा जर तुम्ही ACची कामं घेतलीत तर त्यांनी काही सॉल्व्ह होणार. त्याच अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला विचारायचा, अगदी थोडक्यात मला सांगा की फायर सेफ्टीच्या मुद्द्याला घेऊन, सुरक्षेच्या मुद्द्याला घेऊन, कारण हा प्रेक्षकांच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे, याला घेऊन किती काळजी घेण्यात आली हो राज्यातल्या नाट्यगृहांमध्ये? सगळ्यात त्याचं उत्तम उदाहरण आमचं यशवंत नाट्यगृह आहे. 14 जून 2005 ला त्याची सुरुवात झाली. तिथपासून 2023 पर्यंत, म्हणजे आम्हाला याची कल्पना कोविड काळामध्ये आली. एक 2020 टुवर्ड्स एंडला आम्हाला समजलं की यशवंत नाट्यगृहाला फायरची NOCच नाहीये. आणि मुळात माझं म्हणणं ते की महाराष्ट्रातल्या
सगळ्या नाट्यगृहांचं एक ऑडिट झालं पाहिजे, स्ट्रक्चरल, फायर एनओसी. कारण शेवटी त्याच्यामध्ये प्रेक्षक येतात, एक थर्ड पार्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असते, कलाकार लोक येतात, ते वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन ते प्रयोग करतात, चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रयोग करतात. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, अशी महाराष्ट्रातली काही नाट्यगृह आहेत जिकडे पहिल्या रो मध्ये खुर्च्या नाही आहेत तर सोफे टाकलेले आहेत. म्हणजे एनसीपीए मध्ये पण नाहीये, जे बीकेसीला या नवीन कल्चरल सेंटरमध्ये पण नाहीये, पण इथे सोफे टाकलेले आहेत. अशा पद्धतीची नाट्यगृह जर महाराष्ट्रात असतील तर म्हणजे मग सगळंच आपण म्हणतो. आता तुम्ही नाशिकच्या नाट्यगृहाबद्दल म्हणता, त्याचं उद्घाटनच मी त्यावेळी होतो, ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शॉर्ट सर्किट झालं होतं. बापरे. म्हणजे नुसतं नाट्यगृहांचं तुम्ही जेव्हा रिपेअर आणि मेंटेनन्स करतात 20-20 कोटी 15 कोटीची तुम्ही करतात, पण मुळात जर तुम्ही बघितलं तर मेकअप रूमची अवस्था तीच आहे, वॉशरूमची अवस्था, कलाकारांची तर अतिशय दुर्दैवी आहेत, पण प्रेक्षकही जे येतात त्यांनाही एक वेगळ्या प्रकारे तेही पैसे आज 500 रुपये तिकीट काढून देतात. जे नॉर्मली जर तुम्ही बघितलं विशालजी, मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपटांना पण 500 रुपयाचं तिकीट दिसतं, पण आज महाराष्ट्रामध्ये 500 रुपयाच्या तिकिटाने प्रेक्षक येतो. मराठी नाटकांवरती प्रेम आहे म्हणून तो येतो. पण दुर्दैव हे की एवढं सगळं करूनही आज प्रशांत काका असेल आणि प्रशांत काकाचे प्रयोग, आज संकर्षण आहे, निर्मितीताई आहेत, भरत जाधव आहेत, यांचे प्रयोग महाराष्ट्रभर होतात. मी देवबाभीच्या दिंडीच्या निमित्ताने जेव्हा आम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रवास करायचा प्रयत्न केला, तेव्हा जी आपण जी नाट्यगृहांची जी दुर्दशा जर बघितली, तर याच्यामध्ये तुम्ही ते दाखवताना जी चांगली नाट्यगृह जे वर्षानुवर्ष आज एनसीबी प्रसाद, आपला मुद्दा लक्षात आला. निश्चितपणे एक महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेऊन फायर सेफ्टी इक्विपमेंट आणि फायर एनओसीचा मुद्दा देखील आम्ही आमच्या बातम्यांच्या माध्यमातून पुढे आणू. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आम्ही वेळोवेळी या विषयाला घेऊन आपली प्रतिक्रिया जाणून घेत राहू. आणि याच सगळ्या दुरावस्थेला घेऊन ज्येष्ठ अभिनेता भरत जाधव यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टीमवरनं भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही. एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पहा. भरत जाधवांनी प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही. प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलंय. भरत जाधवांचा काल तू मी हा नाट्य प्रयोग जो होता काल रात्री रत्नागिरीमध्ये होता आणि तिथं त्यांनी याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. आणि याबद्दलची मोहीम अशाच पद्धतीने आम्ही चालू ठेवणार आहोत जोपर्यंत ही दुरावस्था आणि त्यातल्या वेगवेगळ्या समस्या सुटत नाही. न्यूज 18 लोकमत आवाज उठवत राहणार आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.